नमस्कार श्रोते हो. आज ज्ञानेश्वरी ग्रंथातील आपण दुसरा अध्याय घेऊयात. श्री गणेशाय नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा. मग संजयो म्हणे राया ते, ऐके तू पार्थू तेथे, शोकाकुल रुदना ते करीतो असे. ते कुळ देखुनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त, कवने परी. जैसा लवन झळे झळंबले, नातरी आभ्रवाते हले, तैसा सधीर परी विरमले हृदय तयांचे. म्हणोनी कृपा आकळीला, दिसत असे अति कोमईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. तया परी तो पंडू कुमारू, महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शाडोक धरू, काय बोले. म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय ये ठाई, तो कवने हे काई करीत आहासी. इथे संजय म्हणतात, इथे संजय धृतराष्ट्र राजाला सांगतात, महाराज ऐका, तिथे शोकाकुल झालेला अर्जुन रडू लागला आहे. आपले संपूर्ण कुल पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच त्याचे चित्त द्रवले आहे. जसे पाण्यात मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ढग नाहीसे होतात, अगदी त्याचप्रमाणे अर्जुन मोठा धैर्यवान असूनही त्याचे हृदय द्रवले आहे. जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला आहे. याप्रमाणेच महामोहाने त्रस्त झालेला अर्जुन पाहून श्री शार्दूलधर म्हणाले, अर्जुना असे पहा, या युद्ध प्रसंगी तुला युद्ध टाकून जाणे शोभते का? असे तू आहेस कोण आणि हे करतोस काय, याचा अगोदर विचार कर. तुझ सांगे काय जाहले, कवन ऊने आले, करीत काय ठेले, खेदू काईसा. तू अनुचित चित्तने देसी, धीरू काही न सांडसी, तुझे नामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूर वृत्तीचा ठाओ, क्षत्रिया माझी राओ, तुझिया लाठेपणाचा आओ तिही लोकी. तुवा संग्रमी हरू जिंकला, निवांत कवचाचा ठाओ फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. पाहता तुझे पाडे, दिसे त्रैलोक्येही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. ते तू की आजी येथे, सांडूनिया वीर वृत्ती ते, अधोमुख रुदना ते करीतो आहासी. विचारी तू अर्जुनो, की कारुण्य किजसी देनो, सांग पा अंधकारे भानू ग्रासला अंथी. नातरी पवनो मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे, पाहे पा इंधनची गिळूनी जाय पावका ते. की लवणेची जळविरे, संसंग्रे काळकुट्ट मरे, सांग पा महाफणी दुर्दुरे गिळिजे काई. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू अंथिके जाहला, परी तो त्वासाच केला आजी येथ. म्हणूनी अजूनी अर्जुना, झने चित्त देसी या हीना, वेगी धैर करुनिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवन,
कारुण्य तुझे. हा गागा तू जाणता, तरी ना विचारिसी की आता. सांगे झुंजा वेळे सदयंता, उचित काही. इथे भगवान सांगतात, तुला हे काय झाले आहे? सांग बरे, काय कमी पडले? तुझे काय करायचे राहिले म्हणून तू दुःख करीत आहेस? तू अनुचित गोष्टीकडे लक्ष न देणारा, धीर न सोडणारा आहेस. तुझ्या नामाचा महिमा असा आहे की तुझे नाव ऐकूनच अपयशाने दिंगती पळून जावे. तू शौर्याचे केवळ आगर व क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस. तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवांत कवचाचा समूळ उच्छेद केलास, आणि आपले यश गंधर्वांना गाण्यास विशेष करून ठेवलेस. अर्जुना, तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्याच्या तुलनेला हे त्रिभुवन देखील क्षुद्र दिसू लागते. तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस. अर्जुना, तू तर विचारी असता करुणाने इतका दीन का होतोस? अरे, अंधाराने सूर्याला कधी गिळून टाकले आहे का? सांग बरे. किंवा वाऱ्यास कधी मेघांचे भय वाटले आहे का? अथवा अमृतास कधी मरण आले आहे का? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे का? अथवा मिठाने पाणी विरले आहे का? किंवा काळकुट्ट विष हे दुसऱ्याच्या संसर्गाने मेले आहे? अथवा भुजंगाला कधी बेंडकाने गिळले आहे? कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण त्या तू आज इथे खऱ्या करून दाखविल्यास. म्हणून अर्जुना, तू या मोहास आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस. त्वरित धीर धरून सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. धनुष्यबाण हाती घे. या रणभूमीवर तुझ्या कारुण्याचा काय उपयोग? अर्जुना, अरे तू ज्ञाता ना, मग यावेळी विचार का करीत नाहीस? अरे, युद्धाच्या वेळी दया करणे क्षत्रियास योग्य आहे का? हे असतिया कीर्तीसी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू. अर्जुना ते म्हणून शोकू ना करी, तू पुरता धीर धरी. हे शौच्याते अव्हेरी, पंडुकुमारा तुझे नव्हे हे उचित. येणे नासेल जोडेल बहुत, तू अजूनी वीर वरिहित. विचारी पा, येणे संग्रामाचेनी अवसरे, येथे कृपाळूपण नूपकरे. हे आत्ताची काय सोय रे, जाहले तुझे. श्रोते हो, इथे आपल्या 23 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. राहिलेल्या ओव्या आपण उद्या घेऊयात. झालेली सेवा मी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते. ओम नमो ज्ञानेश्वरा.